नमस्कार, मी दीपक सोनवणे. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आज सर्वांना माहिती असलेलं एक झाड, कोरफड, ॲलोवेरा बार्बेलिस. हे झाड सर्वांना माहिती आहे, पण ह्याची खरी ओळख फार कमी लोकांना माहिती आहे. मध्ये ह्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली, पण ही नाशवंत असल्यामुळे, याच्या प्रोसेस इंडस्ट्री नसल्यामुळे बरीच लोक याच्यात फसली आहेत. पण एक माहिती असावी या दृष्टिकोनातनं आज आपण हे झाड घेत आहोत. ह्या झाडाला अक्षय कुमारी किंवा धृतकुमारी हे एक नाव आहे. त्याचं कारण असं की ज्यावेळेस आपला जन्म होतो त्यावेळेस मातेच्या नाळेतनं आपल्याला साधारण 8 ते 9 ॲमिनो ॲसिड्स मिळतात, जे नंतर शरीरात तयार होत नाहीत. त्यातले 8 ॲमिनो ॲसिड्स ह्या वनस्पतीत असतात. त्याबरोबर त्यात भरपूर मिनरल्स, विटॅमिन्स ही पण आहेत. तर ही ॲमिनो ॲसिड जी आहेत ही वरतून आपण इंटेक केली तर ती बॉडी ॲब्सॉर्ब करत नाही. आणि ज्यावेळेस आपण कोरफडचा ज्यूस किंवा त्याची जेल वापरतो त्यावेळेस काही प्रमाणात ती आपली बॉडी एक्सेप्ट करते. त्यामुळे याला अक्षय कुमारी, म्हणजे ही कुमारी का म्हणूनच हे राहते. तारुण्य वाढवणारी वनस्पती आहे. फक्त याचं अतिसेवन हे धोकेदायक आहे. लिव्हर वगैरेवर अतिशय उत्तम असणारी ही औषधी वनस्पती की जे आपल्याला तारुण्य हे देते किंवा तारुण्य आपलं प्रदान करते किंवा सांभाळते, अशी ही वनस्पती आहे. फक्त ही अतिशय कमी पाण्यात वाढणारी आणि थोड्याशा उष्ण प्रदेशात वाढणारी. आता याची पानं लहान आहेत, साधारण याच्या दुपटीपेक्षा थोडं मोठं पान झालं. आणि जी मॅच्युअर पानं आहे ती, याचा वरचा जो भाग आहे तो टॉक्सिक आहे, आतला जो गर आहे तो औषधी आहे. आणि त्याचा तो वापर जो करायचा असला तर मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच याचा वापर करावा. शक्यतो गरोदर स्त्रियांनी याचा वापर टाळावा. तर पूर्वी याचं ज्यूस मार्केटला होतं, जेणेकरून दारू पिणाऱ्यांची किडनी वगैरे होते. म्हणजे बऱ्याच पद्धतीने हे मार्केटमध्ये आलेलं आहे आणि गेलेलं आहे. पण मग ते आल्यानंतर इतक्या अतिप्रमाणात आलं, त्याच प्रमाणामध्ये ती सिस्टीम कोलॅप्स झाली आणि हे झालं. पण ही महत्त्वाची वनस्पती आहे, आपल्या दाराशी असावी. याच्यामध्ये व्हिटॅमिन ई असल्यामुळे केसांसाठी किंवा जळाल्यावर, भाजल्यावर त्याच्या त्वचेवर लावण्यासाठी किंवा पिंपल्स, म्हणजे बऱ्याच स्किन म्हणजे कातडीचे आजार जे आहेत, शक्यतो भाजल्यावर जर कधी हिचा उपयोग केला तर लवकर म्हणजे रिझल्ट मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं यात असलेले जे 9 ॲमिनो ॲसिड्स महत्त्वाचे आहेत, जे मातेच्या नाळेतून आपल्याला मिळतात, त्यातली 8 ॲमिनो ॲसिड ही वनस्पती देते. सोबत मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत. फक्त याचा वापर मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच व्हावा. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.